नातवाचा जगात डंका, आजोबांच्या डोळ्यात आनंदाश्रू. कोरेगाववाडीच्या हर्ष कुंभारची कराटेत जागतिक कामगिरी. उमरगा तालुक्यातील कोरेगाववाडीच्या चिमुकल्या हर्ष विजय कुंभारने आपल्या कराटे कौशल्याने गावाचे आणि कुटुंबाचे नाव जगाच्या पाठीवर पोहोचवले. चेन्नई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे उपक्रमात हर्षच्या उत्कृष्ट कामगिरीची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. नातवाच्या या यशाने आजोबा नागनाथ कुंभार भावुक झाले आणि त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. वय अवघे 7 वर्ष, हातात कराटेची कला आणि मनात काहीतरी वेगळं करून दाखवण्याची जिद्द. कोरेगाववाडी येथील हर्ष विजय कुंभारने आपल्या या जिद्दीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली. चेन्नई येथे मोस्ट पीपल परफॉर्मिंग कराटे चॉप्स सायमल्टेनियसली या उपक्रमाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या कराटे कार्यक्रमात हर्षने सहभाग घेत उत्कृष्ट कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. हर्षच्या या यशाची बातमी गावात पोहोचताच कोरेगाववाडीकरांनी जल्लोष केला. लेझिम ढोल ताशांच्या गजरात चिमुकल्या हर्षच्या गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. चौकात बॅनर आणि स्वागत कमानी उभारून त्याचे अभिनंदन करण्यात आले. ग्रामपंचायतींसह विविध संस्था आणि ग्रामस्थांच्या वतीने हर्षचा सत्कार करण्यात आला. उपसरपंच अनंत लवटे, माजी मुख्याध्यापक प्रकाश भोंडगे, शरणाप्पा कुंभार, अरविंद पाटील, विलास विभूते, दिगंबर सुरवसे, मारुती कोडते, सदानंद कुंभार तसेच श्रीकृष्ण शिक्षण संस्थेच्या वतीने सोमशंकर कुंभार यांनी हर्षचे कौतुक केले. JK इंटरनॅशनल स्कूलच्या वतीनेही त्याचा सत्कार करण्यात आला. हर्ष कुंभार यास कराटेचे प्रशिक्षण रफिक शेख यांनी दिले. मारुती कदम, उमरगा, धाराशिव. आमचे नातू हर्ष यांनी लातूर येथे कामगिरी केल्यानंतर त्यांना राज्यामध्ये प्रथम क्रमांक आला आणि त्याच धर्तीवर त्यांना राष्ट्रीय ह्याच्यामध्ये ते चेन्नईमध्ये कार्यक्रममध्ये तो गिनीज वर्ल्ड बुकामध्ये त्यांची नोंद झाली. त्याबद्दल आम्ही खूपच समाधानी आहोत. राष्ट्रीय याच्यामधून अखिल भारतीय मी राष्ट्रीय उपाध्यक्ष असल्यामुळं मला भारतातून मला समाज संघटनेचे फोन आले की तुम्ही आजोबांनी राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून तुम्ही काम भोगलो, तर नातूने गिनीज वर्ल्ड बुकमध्ये त्यांनी नोंद केले. असे मला सर्वांच्या हजारो लोकांचे भारतातून मला शुभेच्छा आले. मी त्यांचं पण संघटनेच्या वतीनं आभार मानतो. आणि आपण सर्व इतके जण आलात आणि आज रविवार बाजार आहे तरी कुणी थांबेल असं मला वाटत नव्हतं. पण तरी बी हर्षच्या कामगिरीबद्दल ते एकदम सर्वांनाच उत्तुंगता मला 8 दिवसापासून जाणवत होती. त्याच्याबद्दल मी कुठल्या दिवशी कार्यक्रम ठेवावा असं विचार करत आज रविवार आहे. माझे मित्र कदम साहेब, पत्रकार साहेब, त्यांनी प्राध्यापक रिटायर झालेत. सोलंकर सरासोबत त्यांनी काम केलेत. आम्ही जवळजवळ 30 वर्षापासून आम्ही एकत्रित काम करतोय. 2008ला महाराष्ट्राचा राष्ट्रीय मेळावा आयोजित केलेला होता कार्यक्रम. त्या कार्यक्रमासाठी मला लिहिता येत नाही म्हणून प्रिन्सिपाल गरुड सरांनी 1 महिन्यासाठी मला पत्र व्यवहार करण्यासाठी महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री, मिनिस्टर सर्वांना असं माहिती मला नसल्यामुळं आमचे विनायकराव पाटील साहेब, बसवराज पाटील साहेब यांनी मदत करून मला 1 महिना मदत केलेत. आणि आज बी सातत्यानं कदम साहेबांचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे. हा जो कार्यक्रम करण्याचा हेतू जो आहे तो फक्त कदम साहेबांमुळे. आपण त्यांच्यासाठी एक टाळ्या वाजवून सर्वजण त्यांच्या आशीर्वादाने आपण हे कार्यक्रम करतो आपण. आणि कदम साहेबांचा आपण सर्वांच्या वतीने एक सत्कार करू. त्यांनी